नमस्कार. बारामती विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रामदासजी आठवले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, माननीय सुनीलजी तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय श्री छगनजी भुजबळ साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब, बारामतीच्या लोकप्रिय खासदार ज्यांनी आत्ताच आपलं भाषण करून काही कामानिमित्त गेलेले आहेत, त्या आपल्या सर्वांच्याच खासदार सुप्रियाताई सुळेजी, माननीय हसनजी मुश्रीफ साहेब, माननीय दिलीपजी वळसे साहेब, माननीय धनंजय मुंडेजी, सन्माननीय दत्तामामा भरणेजी, माननीय बाळासाहेब पाटील, माननीय मकरंद आबा, माननीय इंद्रलीजी नाईक, खासदार शामराव बडकुते साहेब, माननीय सुबोधजी मोहिते साहेब, माननीय अनिल भाईदास पाटील, अविनाश आदिक, माननीय संजयजी बनसोडे, पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष, आपल्या बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता नाळे, आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी आमदार खासदार, सर्वच राजकीय व मित्र पक्षांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, सर्व पुणे व महाराष्ट्रभरून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर सर्वच पक्षाचे माझे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती व सर्व सदस्य, तसेच महानगरपालिका नगरपालिका यांचे महापौर उपमहापौर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सर्व त्यांचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्वच संचालक मंडळ, सर्व प्रसार माध्यमांचे सन्माननीय प्रतिनिधी आणि माझ्या कुटुंबातील तमाम बारामतीकर बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्माराव ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. तसेच मोरगावचा मोरेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री सोमेश्वर, श्री सोनेश्वर, तसेच आपल्या माळावरची देवी कन्हेरीचा मारुतीराया, हजारतीपर चांदवाली शाह आणि धारची गड कालिका देवी या देवतांच्या चरणी नतमस्तक होते. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अजितदादांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मनापासून वंदन करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आदरणीय पवार साहेब व सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते. तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते.
हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधिलकी आहे असं मी मानते. आज या मंचावर एका व्यक्तीचं आवर्जून स्मरण करणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी ज्यांनी केली त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचं. त्यांनी एक सून म्हणून त्यांनी केवळ एक पवारांचं कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांनी संस्कार, नीतिमूल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली.